Hello, hello. This is the My Artifact episode number 1677. आजची तारीख आहे 12 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 1:05. काय सांगायचं आज आज मला काही पॉइंट माहीत पडले. पॉइंट म्हणजे की मला का करायचं आहे हे मला माहीत पडलंय. म्हणजे का करायचं आहे म्हणजे व्हॉट यू मीन. म्हणजे असं कधी कधी होते ना की आपण एखादी गणित सॉल्व्ह करत आहे या आणि आणि कसं आहे की आपल्याला आता माहित आहे की याचा आन्सर काय येणार आहे या, बट त्याच्या अगोदरच आपल्याला माहित पडलं आहे की आपण जे स्टेप्स आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला ते मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती तेव्हा आपण काफी डाऊटफुल होतो की याचा आन्सर करेक्ट येईल का नाही येईल. बट आन्सर अजूनपर्यंत यायचं आहे बरं. बट मधात आपल्याला माहित पडलं की आपलं जे वे आहे, जी मेथड आहे ती बिलकुल करेक्ट आहे आणि यानी आन्सर बिलकुल करेक्ट येणार आहे. तर आपण कसं डबल शुअर होऊन जातो की यस या की आपण जे करून राहिला इट वॉज गुड, इट वॉज नाईस या. बिलकुल सेम फिलिंग येऊन राहिले आज. काल होती, आज पण आहे या. म्हणजे कसं की ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं की मी समोर जाऊन म्हणजे अजूनपर्यंत मी बनलो नाही. अजूनपर्यंत मी तो कॅरेक्टर बनलो नाही जो मी इमॅजिन केला होता की मी समोर जाऊन एक प्रकारे फिल्म मेकर बनीन समथिंग या. अजूनपर्यंत बनलो नाही आहे या. बट स्टील मला असं वाटते की यस समोर जाऊन मी हेच बनणार आहे. बट आपण याच्यावर डिपेंडंट नाही राहू का. आपण फक्त बनणार आहे, आपल्याला कॉन्फिडन्स आहे त्यामुळे वी कॅन डू दिस. नो नो नो, इट वॉज नॉट लाईक दॅट. आपल्याला या गोष्टीसाठी मेहनत करणं गरजेचं आहे आणि ते मी करून राहिलोय या. आणि थोडस स्मार्ट वर्क आणि आपल्या गोलला, आपल्या टार्गेटला एव्हरी डे आपण त्याच्यावर काम करतोय. सो दॅट फील्स रिअली इनक्रेडिबल टू मी. वेल, नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल मला माहित पडलं यस, आणि त्यासाठी मी पैसे जमा करणं सुरू केले. या महिन्यात त्यांना 15,000 रुपये द्यायचे आहे या. राईट नाव माझ्यापाशी 13,000 रुपये आहे. समज जर मी पूर्ण पैसे दिले तर माझ्यापाशी काही खाण्यासाठी राहण्यासाठी काही पैसे उरणार नाही. सो मी विशालला 5,000 रुपये मागितले. तो मला आता उद्या पैसे देईल. ओके, दॅट इज रिअली गुड या, कारण मला याची गरज आहे. ओके, जर उद्या मला पैसे भेटले तर मी परवा नागपूर फिल्म अकॅडमीमध्ये जाईन आणि ऍडमिशन करून घेईन. बिकॉज दिस इज रिअली इम्पॉर्टंट. आणि एक वेळा स्क्रिप्ट डिझायनिंग वगैरे कसं करायचं हे जर शिकलो ना तर माझ्यापाशी बहुत सारा आयडिया आहे. याला मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन किंवा ज्या वेळी होत असेल, मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, वॉटेव्हर या. सो आणि ही मला हे गोष्ट करणं माझ्यासाठी पण बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मला समोर जाऊन काही ना काहीतरी करायचं आहे. सो एक प्रकारे छोटा स्टेप इथून घेणं जे इम्पॉर्टंट आहे या. सो या. वेल, आता काही फारसं काही सांगायचं वगैरे काही आहे नाही. बस हा, अजून एक गोष्ट सांगायची आहे की मला वाटते शायद मी खूप जास्त खाऊन राहिलो आहे किंवा माझ्या बॉडीमध्ये खूप जास्त ऍसिडिटी तयार झाली. आय डोंट नो. म्हणजे कसं आहे, माझं ऑल टाइम पोट भरूनच वाटते यार या. भरूनच वाटते, जे की मी 2च टाइम खाऊन राहिलो आहे.
आणि एक टाइमचा नाश्ता. नाश्ता म्हणजे जस्ट लाईक ते फक्त स्नॅक्स, ते हलके फुलके 10 रुपयाचं बस तेच. आणि 2 टाइमचं जेवण. बाकी काहीच नाही खाऊन राहिलं. ट्रस्ट मी फक्त पाणी आणि 2 टाइमचं जेवण. मध्यात काहीच नाही. बट माझं पोट एवढं फुगीर वाटत आहे आणि एव्हरी टाइम मला असं वॉक करूशं वाटते आणि नेहमी असं पादूशं वाटते. वेल आय डू या. मी माझं ऑफिसमध्ये असताना नेहमी वॉक करतो आणि पादनं आली का मी होल्ड करत नाही, पादूनच टाकतो सरळ. पादून टाकतो म्हणजे अशी हळूहळू गॅस सोडतो. वेल काल माझा जो एक चॅलेंज होता, 21 डे चॅलेंज, की मी 21 दिवस, म्हणजे 21 डे चॅलेंज यासाठी असतो की समजा तुम्हाला तुमची कोणती आदत मोडायची असेल किंवा तुम्हाला कोणती आदत लावायची असेल तर तुम्ही ते 21 दिवस फॉलो करा. या सो मी ठरवलं होतं की मी मास्टरबेशन करणार नाही. मास्टरबेशन म्हणजे मुठ्या मारणं. लिटरली सरळ सांगतो. या सो मी हे ठरवलं होतं 8 तारखेला, 8 सप्टेंबरला. तर 9-10 तारखेला नाही केला. येस. आणि कालची तारीख होती 11. सो 11 तारखेला हा 21 दिवसाचा चॅलेंज तुटला आणि काल मी मास्टरबेट केलं. म्हणजे काल मी मुठ्या मारला. खूप पश्चाताप झाला. म्हणजे कसं हे कशी फिलिंग आहे की आपण कसं की ते सुरू व्हायच्या अगोदर बहुत जास्त एक्साइटमेंट असतो आणि जस्ट ते खतम झालंच का नाही का आपल्याला पश्चाताप येते. अरे काय झालं रे. बिलकुल सेम. यस. सो काय नव्हत, पुन्हा चॅलेंज करू. येस, 21 दिवसाचा चॅलेंज आपण पुन्हा सेटअप करू. या आपण हे नाही ठरवू की तुझ्यासोबत कधी होऊनच नाही त्यामुळे आपण कधी प्रयत्नच नाही करू. नो नो नो. आपण फर्स्ट टाइम फेल पडलो, तिसऱ्या दिवशी फेल पडलो ना, नेक्स्ट टाइम आपण प्रयत्न करू की आपण ऍटलिस्ट 4-5 दिवस किंवा वीक भर तरी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवू. ओके. सो या 21 डे चॅलेंज इज ऑन फ्रॉम डे 1. आजचे डे 1 आहे. आजची तारीख आहे 12 सप्टेंबर. सो यस. राईट. अजून काय, मी युट्यूबवर एक चॅनल बघितलं, त्याचं नाव आहे आय डोंट नो समथिंग काहीतरी चॅनल आहे. मी फारसं नाव नाही बघितलं. याच्यामध्ये काय असते की एक तो चॅनल मधला तो ओनर आहे, युट्यूबचा जो चॅनल चालवतो तो खूप सारे बुक्स वाचतो. ओके. आणि तो बुक्स नाही का एक प्रकारे एक्सप्लेन करतो युट्यूबवर हिंदीमध्ये, साध्या सोप्या शब्दात. या म्हणजे आपल्याला कसं ते बुक घेणं आणि त्याला वाचणं एवढंच हे नाही. तोच एक प्रकारे सांगतो की या बुक मध्ये असंच आहे, तसंच आहे, तसंच आहे. युजली हा जो बंदा आहे हा युजली बिझनेस ओरिएंटेड असलेले बुक्स खूप जास्त वाचतो. म्हणजे स्टार्टअप, बिझनेस डेव्हलपमेंट, म्हणजे एक बिझनेस का सुरू करायचा यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते, सक्सेस पर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणत्या पोटेन्शियलची गरज राहते वगैरे वगैरे. तर असे तो बुक्स खूप जास्त वाचतो. रिसेंटली मी त्याचे खूप सारे व्हिडिओज वगैरे ऐकले आणि दॅट आय एम फील रिली ग्लॅड दॅट की मी म्हणजे त्यांनी जे सांगितले स्टेप्स, मी ते स्टेप्स फॉलो करून राहिलोय. आणि हे फॉलो करून राहिलंय की त्यांनी सांगितले म्हणून नाही. या ऍक्च्युली हे मी फॉलो करून राहिलो करीब 4 वर्षापासून. लिटरली जेव्हापासून मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केली. या आणि त्यामुळे असं मला फील झालं की यस आय एम डुईंग इट. मी माझ्या सक्सेसच्या रस्त्यावर आहे. या
म्हणजे माझी एंड ऑफ द मंजिल मध्ये मी ज्याप्रमाणे विचार केला, ऑफकोर्स मला ते भेटणार आहे. बट या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःवर मेहनत, स्वतःवर कॉन्फिडन्स असणं आणि मेहनत आणि स्वतःवर विश्वासाची साथ लागेलच. ऑफकोर्स या गोष्टीसाठी आपण करू शकत नाही. ओके. कधी कधी मला असं फील होते की कधी कधी असतात ना की आपले विचार नाही का खूप जास्त होऊन जातात. सो जर मी हा विचार सांगितला ना आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, ते इट जस्ट लाईक, म्हणजे असं आहे ना की समजा जर तुला बोट दिलं का तू बंद हात पकडशील, अशा प्रमाणे तू विचार करशील. का तुला स्वप्न पाहायला दिले तर तू काही पण स्वप्न पाहशील का, अशा प्रमाणे विचार, अशा प्रमाणे तू म्हणशील. बट ऍक्च्युली यस, ऍक्च्युली यस, मला कधी कधी स्वप्न पडतात किंवा कधी कधी मला स्वप्न नाही, म्हणजे कधी कधी असे विचार येते. जेव्हा मी काम करत राहतो ना, आता ऑफिसमध्ये कसं काम म्हणजे कसं आहे, आपलं 2D काम असते एलिव्हेशनचं. याच्यामध्ये कसं आता करीब वर्ष झाली या प्रोजेक्टवर काम करून राहिलोय. सो या प्रोजेक्ट बद्दल सगळी डिटेलिंग माहित आहे, कसं का कुठे का टाकायचं आहे, कसं करायचं वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग. ओके. सो आता या गोष्टीवर फारसं दिमाग लावायची गरज नाही. पहिले कसं खूप जास्त कठीण व्हायचं, ऑटोकॅड वर काम करणं, रोटेट करणं, मूव्ह करणं. बट आता सो आता कसं आहे की मी कानात हेडफोन्स टाकतो आणि काम करत राहतो. ओके. तर ऑफिसमध्ये काम करता करता विचार येते की, कोणता विचार येते जो असं तुला वाटते की जस्ट काइंड ऑफ लाईक अ टू मच, का हे अति झालंय. वेल असा विचार येतो की मी पूर्ण दुनियाला एकत्र करीन, आणि तो मी राहीन कॅरेक्टर. म्हणजे कॅन यू इमॅजिन, पूर्ण दुनियाला एकत्र करीन म्हणजे काय, व्हॉट इज दॅट मीन? दुनियाला एकत्र करीन म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय? त्याचं मिनिंग असं आहे की मला असं वाटते की समोरचं आपण काय, म्हणजे समजा जर मी ह्युमन काइंडचं एक प्रकारे फ्युचर इथे बघण्याचा समजा जर मी इथे प्रयत्न करतो, तर मला कोणतं फ्युचर पाहायला भेटते? का ह्युमन खूप जास्त डेव्हलप झाले आहे, का खूप जास्त हे झाले आहे? नो. म्हणजे कसं आहे की समजा जर मी विचार करतो की मला समजा जर मला फ्युचर बघायचं आहे ह्युमन काइंडचं, म्हणजे समजा जर मी इथून 50 वर्षांनी पाहतो की माणसाने किती प्रगती केली आहे, तर मी काय बघतो त्याच्यामध्ये मी बघतो की माणूस काफी डेव्हलप झाला आहे, त्याच्यापाशी खूप सारे गॅजेट्स आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहे, समथिंग लाईक दॅट, की त्यांनी त्याची लाईफ काफी सिम्पल झाली आहे किंवा काफी ड्रीमी झाली आहे. जे आता आपण विचार करतो की ते काफी ड्रीमी आहे, बट त्या लोकांसाठी ती काफी नॅचरल आहे. बट हे होणं पॉसिबल आहे आणि ऑफकोर्स होईलच. बट कसं आहे की समजा जर आपल्याला हे एक प्रकारे हा जो मी फ्युचर सांगितलाय, एक ह्युमन काइंडचा एक प्रकारे फ्युचर आहे. बट व्हॉट अबाउट द वर्ल्ड? आपण तिथपर्यंत जाऊ कसं? हाऊ? आपण विचार तर करून राहिलोय एक प्रकारे, बट तिथपर्यंत जाऊ कसं? म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे? तर मी आता सरळ पॉइंटवर येतो. ओके. आपल्या वर्ल्ड मध्ये नेशन्स आहे, कंट्रीज आहे खूप साऱ्या. हे कंट्रीज का आहे? व्हाय? जेव्हा आपली पृथ्वी फॉर्म झाली किंवा अर्थ फॉर्म झाली होती, तर तेव्हा काय प्रत्येक लँड हे करण्यात आला होता की हा इंग्लंड आहे, हा इंडिया आहे, हा साऊथ अमेरिका, हा नॉर्थ अमेरिका आहे, सेट केला गेला होता का? नाही. दे जस्ट
actually separated from each other because of some tectonic plates, right? ऍक्च्युली कसं आहे की जेव्हापासून माणसाला कळलं की आपण समथिंग काही ना काहीतरी करू शकतो, म्हणजे एक प्रकारे कम्युनिटीमध्ये राहून आपण स्वतःचा डेव्हलपमेंट करू शकतो, जेव्हापासून हे असं माणसाला कळलं तेव्हापासून नाही का माणूस एक प्रकारे कम्युनिटी स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आता कम्युनिटी म्हणजे काय? कम्युनिटी म्हणजे म्हणजे आता मानून घे की आपण करीब अश्मयुगात आहे. आणि समज जर मला 4 लोक भेटत आहे माझ्याच सारखे, जे की मी पण फारसं जसं डेव्हलप नाही. ओके, मला रोज स्ट्रगल करावी लागत आहे खाण्यापिण्यासाठी. सो मला एक हरिण पकडायचं आहे. सो काय आहे की मी एकटा हरिण पकडायला गेलो तर मला खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत करावी लागते. पण समजा जर माझ्याच सारखे 4 लोक राहीन तर आम्ही प्रॉपरली चांगल्यानी त्या हरिणला पकडू शकू कमीत कमी वेळेमध्ये. आणि त्या हरिणला कापून 4 जणात प्रॉपरली स्प्लिट करू शकतो. ओके, तर मग कसं आहे की मला माझ्यासारखे 4 लोक भेटले, आम्ही हरिण पकडला, कापला, शिजवला, खाल्ला फॅमिलीमध्ये. नंतर असं सेटल झालं की आपण सगळेजण सोबत राहू. या 4 जणांची फॅमिली, आपण सोबत राहू, सोबत आपण एक प्रकारे शिकारला जाऊ आणि एक प्रकारे खाण्यापिण्याचा एक प्रकारे जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. राईट. तर अशाच प्रमाणे हे काय झालं, एक प्रकारे 4 जणांची कम्युनिटी तयार झाली. या तर अशाच प्रमाणे 4, 4चे 10, 10चे 20चे 100 समथिंग. ओके, आता या कसं कम्युनिटीला एक नाव देण्यात आलं की हे कम्युनिटी आहे समथिंग. आता हे कम्युनिटी या लँडवर राहत आहे, तर या लँडला नाव देऊ युरोप. राईट, समथिंग. मग कसं ह्युमन मध्ये काफी डेव्हलपमेंट झाले, हळूहळू त्यांनी शस्त्र बनवले किंवा राहण्या खाण्यासाठी किंवा शेल्टर बनवले समथिंग. ओके, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणून मग तिथे काही राजे तयार झाले आणि मग त्यांनी त्यांचा एम्पायर सुरू केला. राईट. सो मग तिथून सुरुवात झाली आणि मग एम्पायर पासून मग वर्ल्ड वॉर झालं, मग त्याच्यानंतर सारे राजेशाही खतम झाली आणि त्याच्यानंतर नेशन्स बिल्डअप झाले. नेशन्स म्हणजे एक प्रकारे कंट्रीज. आता प्रॉब्लेम काय या सगळे समज जर आपण असं विचार कर, असा एक ब्लाइंडली विचार कर, काही असं फॅक्ट जाणून नको घेऊ, काही नको घेऊ, बस एक ब्लाइंड विचार कर की समजा जर देशामध्ये म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कंट्रीज नसेल, वी आर ऑल इन वन वर्ल्ड, वन नेशन, पूर्ण दुनियामध्ये काही कंट्रीज नाही, हे दुनियाच एक पूर्ण कंट्री आहे. इथला व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, कुठेही काम करू शकतो, ऑल दिस थिंग्स. तर बस तू फक्त विचार कर की समज जर असं झालं तर मग काय होऊ शकते. तर आपल्याला एक चांगले थॉट्स येणं हे येईल की खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी गेली. आता म्हणजे आपण असं समज जर हे डिपेंड करते की आपली थिंकिंग कशी आहे. थिंकिंग म्हणजे आपण दुनियाला कोणत्या नजरेने पाहतो, आणि समज जर आपल्याला दुनियामध्ये काही ना काहीतरी ऑपॉर्च्युनिटी करण्याचा आपण जर इथे प्रयत्न करत आहे, तर आपण या वेनी काय बघू शकतो. इट वॉज रिअली गुड अँड ट्रिमेंडस आयडिया. राईट. म्हणजे कसं आहे, सेम मला एक हरिणला पकडासाठी दिवस लागतो,
बट समजा जर माझ्यासारखे 4 जण राहील तर मला ते काम करण्यासाठी अर्धा दिवस लागतो. राईट. आता कसं आहे की या पूर्ण वर्ल्ड मध्ये डिवाइड झालाय कंट्रीनुसार आणि ते प्रत्येक कंट्री स्वतःच्या पायावर डेव्हलप होत आहे दुसऱ्याची मदत न घेता. ओके. तर समजा जर साऱ्या कंट्रीला डेव्हलप करायचं असेल तर काय करायला लागेल? प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली डेव्हलप करायला लागेल. राईट नाऊ लीगल तरीका तर हाच आहे. बट समजा जर साऱ्या कंट्रीजला किंवा कंट्रीज नाही साऱ्या कंट्रीज मधल्या लोकांना डेव्हलप करायचं आहे तर काय करावं लागेल? बेसिक फॅक्ट इज दॅट की आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. या समजा जर आपण एकत्र आलो तर आपण बहुत सारे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. आता मी एक एक्झाम्पल घेतो की याची आपल्याला गरज कशासाठी आहे. ओके. वाय? फर्स्ट ऑफ ऑल मंगळ एक ग्रह आहे. ओके. आता तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा त्याच्या सरफेसवर जाण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी काम केलं. खूप साऱ्या एरोस्पेस एजन्सीनी त्याच्यावर काम केलं आहे. नासा इज वन ऑफ द टॉप. त्याच्यामध्ये चायनीज आहे, इंडियन आहे, रशियन आहे स्पेस एजन्सी. ओके. तर हे सगळेजण आपापला खर्च करून आपापला टाइम आणि आपलं डोकं खर्च करून तिथपर्यंत जातात. या फेल पण होतात बट ते जातात. या कारण ह्युमन टेंडन्सी आहे की ते गलती करतात बट त्याच्यानंतर त्यांना माहित पडते आणि ते पुन्हा त्या गलतीला दुरुस्त करतात आणि समोर जातात. राईट. सहज जर आपण हेच फॅक्ट एक प्रकारे चेंज केलं तर आपण सगळेजण सोबत येऊ. नासाची किंवा रशियन स्पेस एजन्सी, चायनीज स्पेस एजन्सी, इंडियन स्पेस एजन्सी किंवा ऑल ओव्हर द स्पेस एजन्सीज कम टुगेदर अँड बिल्ड अप अ रिअली बिग प्रोजेक्ट. या किंवा सेम काम का मार्सवरच आपल्याला हे सारं पाठवायचं आहे तर विचार कर किती इझी होईल या साऱ्या गोष्टी करणं. आणि कसं प्रत्येकाचं डोकं या गोष्टीमध्ये लागेल तर विचार कर ना. काम जरी किती मोठं असेल तरी सगळेजण सोबत राहू तर आपण हे काम बहुत लवकर करू, बहुत इफिशियंट वेने करू. राईट. आणि हे फक्त मी एरोस्पेस एजन्सी बद्दल बोलत आहे जे की आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स मध्ये बहुत छोटासा हिस्सा आहे. समज जर आपण फ्री ट्रेड किंवा फ्री ट्रान्सपोर्टेशन इन ऑल ओव्हर द वर्ल्ड समज जर मी असा विचार केला गेला तर किती साऱ्या अपॉर्च्युनिटी येते, किती साऱ्या. इट वॉज लाईक बहुत साऱ्या. कसं आहे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंटचा जो फॅक्ट आहे तो काफी मस्त वाटते विचार करण्यासाठी. येस. पण डिसएडव्हान्टेज पण आहे. या डिसएडव्हान्टेज कोणते आहे की इथे राहतात लोक आणि यांच्यापाशी असतं डोकं आणि यांचे डोकं पण खराब होतात. आणि इथे राहणारी लोकांची संख्या वॉज इन बिलियन. या 8 बिलियन लोक या वर्ल्ड मध्ये राहतात. तर 8 बिलियन लोक सारखेच विचार करणारे नसतात. या इट वॉज राईट. सो प्रॉब्लेम तर राहणारच. आय डोंट नो. एक प्रकारे हा बेसिक फॅक्ट आहे. एक प्रकारे स्टेज काफी झिरो आहे याची. अजूनपर्यंत मी फारसा विचार केला नाही बट एक प्रकारे असा माइंड मध्ये थॉट आलाय की काश मी हे करू शकतो का नाही. कधी कधी मला असं वाटते की मी
जे स्वप्न पाहतोय किंवा मी जो विचार करतोय ते हदपेक्षा जास्त करतोय. बट बट कधी कधी असे येतात माइंड मध्ये विचार. सो आय डोंट नो व्हॉट टू डू. सो आय वॉज कम्प्लिटली well. Right now, this is it. This is the my artifact episode number 1677. Right now, we are at Nagpur, Maharashtra. Thank you.